2 दिसां आदीं दिल्ली जो बॉम्ब ब्लास्ट जालो त्याची जी गाडी वापरलेली जितून एक्सप्लोसीव इम्प्लांट केल्ले त्या गाडयेच्या ओनराकय पुलिसांनी एरेस्ट केलो. एक्चुअली ताचो गुन्यांव कांयच नाशिल्लो. तेणे गाडी विकिल्ली, पण विकतना RTOन वचोन आवश्यक फॉर्मेलिटी करूंक नासले, जेच्या वरवीं ताची ओनरशीप ताच्याच कडेन उरली. पण तेणे गाडी RTOच्यो फॉर्मेलिटी करिनासतना हँड ओवर केली आनी त्या तिसऱ्या मनशान मागीर बॉम्ब ब्लास्ट केलो. खूब फावटी अशें जाता की जेन्ना कोणूय मनीस आपली मोटर व्हेहिकल म्हटल्यार गाडी दुसऱ्या मनशाक विकता तेन्ना नोटरीच्या ऑफिसान वता, सेल लेटर म्हणून एक कितें करता, ताचेर सायन मारता, मागीर जे कन्सिडरेशन थरलां गाडयेचें तें त्या दुसऱ्या मनशा कडल्यान चेक घेता, कॅश घेता आनी गाडी ताका हँड ओवर करता आनी मेकळो जाता. तशें करूं नाकात. जो पर्यंत RTO ऑफिसान तेंचे जे फॉर्मेलिटी आसता त्यो कंप्लीट करून तें व्हेहिकल दुसऱ्या मनशाच्या नांवार ट्रान्सफर जायना तो पर्यंत तेजो ओनरशीप रायट तुमच्याच कडेन उरता. हें लक्षात घेयात. समजा ओनरशीप ट्रान्सफर RTO कडल्यान न करून घेता तुमी गाडी हँड ओवर केली, गाडयेचें पोजेशन दुसऱ्या मनशाक दिलें, तेणें काडून तिसऱ्याक दिलें आनी ती गाडी समजा खंयच्याय टेररिस्ट एक्टिविटीज वा चोरी करपाक वा डेकॉयटी घालपाक कोणी वापरली तर पुलीस तुमच्या घरा समोर येवन उबे रावतले. दुसरी गजाल, खुबशे मनीस अशें चिंततात की आतां गाडी आपूण विकता, तेजो इन्शुरन्स रिन्यू जावंक ना, तर आपूण कित्याक टेन्शन घेवं, जो कोण गाडी घेता तेणें करूं न्ही, आपले पयशे सेव जातले. तशेंय करूं नाका. इन्शुरन्साचे जे कितें पयशे आसा ते जाय जाल्यार तुमी गाडी विकतना दुसऱ्या मनशा कडल्यान रिकवर करात, पण इन्शुरन्स नासतना गाडी हँड ओवर करूं नाका आनी तुमीय चलोवं नाका. कित्याक समजा वाटेर वतना एक्सिडेंट जालो, कोणूय मनीस तुमच्या गाडये पोंदा मेलो, तर इन्शुरन्स कवर आसचें ना. जे कितें मोटर व्हेहिकल कंपेन्सेशन आसा तें तुमकां फारीक करचें पडटलें. साद्यो गजाली आसात, लक्षांत दवरूंक जाय. आमी गोंयकार, आमी सुशेगाद रावूंक जाय, पण ह्या साद्या गजालीं कडेन दुर्लक्ष मात्र करूंक फावना. खरें न्हय? तुमकां कितें दिसता?